नमस्कार मित्रांनो, मी विशाल भारती आपलं सगळ्यांचं स्वागत करत आहे बिग ग्लोरी लेक्चर्स मराठीमध्ये. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण कॅलेंडर हा जो सब्जेक्ट आहे तो स्टार्ट केला होता. त्याचे आपण बेसिक जाणून घेतलं होतं आणि त्याच्यावरचे काही उदाहरणं पण आपण बघितले होते. आपण मागच्या व्हिडिओमध्ये तर बेसिक बघितलंच आहे आणि त्याच्यावरची ट्रिक पण बघितली आहेत आणि सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या आहेत आणि त्यांच्यावरचे उदाहरणंही घेऊन सोडले आहेत. आता आपण आणखी काही उदाहरणं घेणार आहोत आणि आज आपण हा चॅप्टर संपवणार आहोत. तर मी आज डायरेक्ट प्रश्नाला सुरुवात करत आहे. जे कॅलेंडरवरचे काही उरलेले प्रश्न आहेत ते आपण आज सुरुवात करणार आहोत. ठीक आहे. तर आजचा पहिला प्रश्न घेत आहे मी. तर आजचा पहिला प्रश्न आहे, एका महिन्याच्या 3 दिवसानंतर 4 तारखेला शनिवार येतो, तर त्याच महिन्याच्या 27 तारखेला कोणता वार असेल? तर बघा मित्रांनो, एका महिन्याच्या 3 दिवसानंतर येणारा 4 तारखेला म्हटलंय. ठीक आहे. 3 दिवसानंतर म्हणजे 1, 2 आणि हे 3, हे 3 दिवसानंतर येत आहे 4 तारीख आणि या दिवशी कोणता वार आहे? हा दिवशी आहे शनिवार. कोणता वार आहे? शनिवार. ठीक आहे. आता जसं तुम्हाला माहितच आहे की प्रत्येक 1 आठवड्यानंतर तोच वार पुन्हा रिपीट होते, बरोबर आहे. म्हणजे 1 आठवडा असते 7 दिवसाचा, तर 4 आणि 7 11, 11 आणि 7 18, 18 आणि 7 25, म्हणजे 25 तारखेला पण शनिवार राहील. 25 तारखेला पण शनिवार राहील. आपल्याला विचारलंय की 27 तारखेला कोणता वार राहील? 27 तारखेला कोणता वार राहील? तर 26 आणि त्याच्यानंतर काय येते? 27. तर बघा, जर इथं शनिवार आहे, इथं शनिवार आहे, तर 26 तारखेला काय असेल? रविवार. आणि 27 तारखेला काय असेल? सोमवार. ठीक आहे. 27 तारखेला काय असेल? सोमवार. तर 27 तारखेला कोणता दिवस राहील? तर तो राहील सोमवार. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, एका महिन्याच्या 2 तारखेला रविवार येतो, तर त्याच महिन्याच्या 31 तारखेला कोणता वार येईल? ठीक आहे. ठीक आहे. बघा, 2 तारखेला कोणता वार येत आहे? रविवार येत आहे. 2 तारखेला रविवार येत आहे. चला, तर एक आठवडा काउंट करून जाऊ. तर 2 आणि 7 9, 9 आणि 7 किती झाले? 16, 16 आणि 7 किती झाले? तुमचे 23, बरोबर. आणि 23 आणि 7 किती झाले? 23 आणि 7 झाले तुमचे 30, बरोबर. म्हणजे 30 तारखेचा पण काय असेल? रविवारच असेल. 30 तारखेचा पण काय असेल? रविवार असेल. आपल्याला विचारलाय 31 तारीख. आपल्याला काय विचारलाय? 31 तारीख. जर 30 तारखेला रविवार असेल तर 31 तारखेला कोणता वार असेल? तर 31 तारखेला असेल सोमवार, बरोबर आहे. तर त्या महिन्याच्या 31 तारखेला कोणता वार राहील? तर सोमवार राहील. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, परवा शनिवार आहे, तर कालच्या 3 दिवसा अगोदर कोणता वार होता? ठीक आहे. बघा, परवा शनिवार आहे म्हटलं आणि होता, होता जर म्हटलं असतं तर भूतकाळात गेलो असतो, म्हणजे मागची गोष्ट करताय. आता आहे जर म्हटलं म्हणजे भविष्यातली गोष्ट करताय, म्हणजे जो समोर येणारा दिवस आहे त्या दिवसाबद्दल तो गोष्ट करतोय. ठीक आहे. आता परवा काय असते? आज, त्याच्यानंतर येते उद्या आणि त्याच्या नंतर येते परवा. ठीक आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर याच प्रकारे जर आपण मागं काउंट केलं तर आज, त्याच्यानंतर काल आणि त्याच्यानंतर येते म्हणजे त्याच्या अगोदर येते परवा. ठीक आहे. म्हणजे हा मागचा परवा झाला आणि हा समोरचा परवा झाला. ठीक आहे. आहे म्हटलं तर समोरचा परवा, होता म्हटलं तर मागचा परवा. ठीक आहे. आता त्याने काय म्हटलंय की परवा शनिवार आहे, म्हणजे ह्या दिवशी आता जो येणारा दिवस आहे समोरचा, त्या दिवशी शनिवार आहे. कोणता वार आहे? शनिवार. ठीक आहे. ह्या दिवशी शनिवार आहे. आता त्याच्यानंतर काय म्हटलं? कालच्या 3 दिवसा अगोदर. त्याच्यानंतर काय म्हटलं? हा जो काल आहे याच्या 3 दिवसा अगोदर 1, 2 आणि 3 या दिवसा अगोदर कोणता वार होता आपल्याला तो विचारलाय. ठीक आहे. तर बघा, परवा शनिवार आहे म्हणजे उद्या कोणता वार असेल? उद्या वार असेल शुक्रवार. आणि आज कोणता वार असेल? आज असेल गुरुवार, बरोबर आहे. त्याच्यानंतर जर कालचं विचारलं तर काल असेल बुधवार आणि परवा कोणता वार होता? मंगळवार, बरोबर आहे. त्याच्या अगोदरच्या दिवशी कोणता वार होता? सोमवार. आणि त्याच्या अगोदरच्या दिवशी कोणता वार होता? रविवार. तर आपल्याला काय विचारलं आहे की 3 दिवसा अगोदर कोणता वार होता? तर तो कोणता वार होता? तर तो होता रविवार. कोणता वार होता? तो होता रविवार. ठीक आहे. फक्त बेसिक कॉन्सेप्ट समजून घ्या की परवा काय असतं. परवा 2 मिनिंग इथं म्हटलंय. जे आहे म्हटलं तर येणारा परवा झाला किंवा येणारा समोरचा दिवस, म्हणजे उद्याच्या 1 दिवसानंतरचा, म्हणजे उद्या आणि त्याच्यानंतर येणारा दिवस हा झाला परवा. आणि जर परवा होता म्हटलं तर काल आणि त्याच्या अगोदर जो येत आहे तो दिवस. ठीक आहे. तर ह्या परवाचे 2 मिनिंग आहेत. जर आहे म्हटलं तर येणारा, होता म्हटलं तर गेलेवाला. ठीक आहे. तर या प्रश्नाचा जर विचार केला तर
आपल्याला काय विचारलंय, कालच्या 3 दिवसा अगोदर कोणता दिवस होता, तर तो कोणता दिवस होता, इथं रविवार होता. ठीक आहे, रविवार तो दिवस होता. पुढील प्रश्न आहे, आशिषचा जन्म 15 फेब्रुवारी 1980 ला झाला. संजय आशिषच्या 12 दिवसा अगोदर झाला. जर त्या वर्षीचा प्रजासत्ताक दिन सोमवारी आला असेल तर संजयचा जन्म कोणत्या वारी झाला होता. बघा त्यांनी काय म्हटलंय की आशिष. ठीक आहे, हा आशिषचा जन्म कधी झाला, 15 फेब्रुवारी 1980 ला झाला. ठीक आहे, 15 फेब्रुवारी 1980 ला हा आशिषचा जन्म झाला. ठीक आहे, त्याच्यानंतर तो काय म्हणत आहे की संजय आशिषच्या 12 दिवसा अगोदर जन्माला आला. आता अगोदर जन्माला तो आला संजय, म्हणजे हा संजय मोठा आहे आशिष पेक्षा, बरोबर आहे. संजय आशिष पेक्षा मोठा आहे, 12 दिवसा अगोदर जन्माला आला. म्हणजे इथून जर 12 मायनस केला आपण, इथून जर मी 12 मायनस केलं, 12 दिवसा अगोदर तो जन्माला आला, तर इथं किती येईल, 3 येईल. म्हणजे त्याचा जन्म कधी झाला, 3 फेब्रुवारीला झाला. 3 फेब्रुवारी 1980 ला कोणाचा जन्म झाला, संजयचा जन्म झाला. इथपर्यंत गोष्ट समजली मित्रांनो. ठीक आहे, आता त्या दिवशी म्हणजे त्या वर्षीचा जो प्रजासत्ताक दिन होता, ठीक आहे, गणतंत्र दिवस म्हणतो ज्याला आपण, गणतंत्र दिवस. ठीक आहे, गणतंत्र दिवस, ठीक आहे, किंवा प्रजासत्ताक दिवस. ठीक आहे, हा कोणत्या दिवशी आपण सेलिब्रेट करतो, तो करतो आपण 26 जानेवारीला. 26 जानेवारीला. ठीक आहे, म्हणजे त्या वर्षीचा जो 26 जानेवारी होता तो कोणत्या दिवशी साजरा केला आपण, तो केला सोमवारी. ठीक आहे, तो सोमवारी साजरा केला. तर आपल्याला काय विचारलंय, तर संजयचा जन्म कोणत्या वारी झाला. ठीक आहे, आता बघा, आता जो जानेवारी महिना आहे हा किती दिवसाचा राहते, हा राहते 31 दिवसाचा. 31 पैकी 26 दिवस गेलेत, 31 म्हणून जर 26 गेले तर उरलेत किती, 5 प्लस हा कोणता तारखेला झाला, 3, तर 5 आणि 3 किती झाले, 8. 8 ला आपण इथून एक आठवडा मायनस केला म्हणजे 7 ने भाग दिला तर उरते किती, याला 7 ने जर भाग दिला तर उरते किती, 1 दिवस. म्हणजे सोमवार नंतर येणाऱ्या दिवशी संजयचा जन्म झाला असा त्याचा अर्थ झालाय. म्हणजे आता सोमवार नंतर जर 1 दिवस येत आहे, म्हणजे सोमवार नंतर कोणता वार येईल, मंगळवार, बरोबर आहे. म्हणजे संजयचा जो जन्म झाला तो कोणत्या दिवशी झाला, मंगळवारी झाला. ठीक आहे, संजयचा जो जन्म झाला तो मंगळवारी झाला. जर प्रश्न असं विचारलं असतं की आशिषचा जन्म कधी झाला, काय विचारलं असतं की आशिषचा जन्म कधी झाला, बघा याच्यामध्ये किती दिवसाचा डिफरन्स आहे, 12 दिवसाचा डिफरन्स आहे, बरोबर. तर 12 दिवसाचा डिफरन्स म्हणजे 12 दिवसातून 7 दिवस मायनस केले, एक आठवड्याचा 12 दिवसातून 7 दिवस मायनस केले तर उरतात किती, 5 दिवस. म्हणजे मंगळवारच्या समोरचे 1 2 3 4 आणि 5 दिवस. तर मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. म्हणजे हा जो आशिष आहे याचा जन्म कधी झालाय, रविवारी झालाय. ठीक आहे, तर या प्रश्नात आपल्याला फक्त काय विचारलंय की संजयचा जन्म कोणत्या वारी झाला, तर तो कोणत्या दिवशी झाला, तो मंगळवारी झाला. पुढील प्रश्न आहे, एका वर्षी मार्च 5 ला जो दिवस असेल तोच दिवस त्या वर्षी कोणत्या तारखेस असेल. ठीक आहे, तर याचं उत्तर जो आहे आपण ऑप्शन जे दिले त्याच्या हिशोबाने काढू, कारण की भरपूर दिवस असे असतील की त्या दिवशी येत असतील, मे बी होऊ शकते. ठीक आहे, तर आता हे ऑप्शन वरून काढण्यासारखं आहे, कारण की प्रत्येक एक आठवड्यानंतर तोच दिवस येते, बरोबर. तर कोणता दिवस, आपण तसे तर भरपूर दिवस आहेत, जसं 5 मार्चला जो दिवस असेल त्याच्या एक आठवड्यानंतर पुन्हा तोच दिवस येईल, त्याच्या एक आठवड्यानंतर पुन्हा तोच दिवस येईल. तर हा जो प्रश्न आहे हा ऑप्शन वरून आपण सॉल्व्ह करू शकतो. तर पहिला ऑप्शन काय आहे, 5 ऑगस्ट आहे, 5 ऑगस्ट. त्याच्यानंतर काय आहे, 5 ऑक्टोबर. त्याच्यानंतर आहे 5 ऑक्टोबर. त्याच्यानंतर काय आहे, 5 नोव्हेंबर. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर आहे 5 सप्टेंबर. 5 सप्टेंबर. ठीक आहे, त्याचा सिक्वेन्स थोडासा व्यवस्थित लावून घेऊ आपण. अगोदर 5 ऑगस्ट, त्याच्यानंतर 5 सप्टेंबर, त्याच्यानंतर 5 ऑक्टोबर आणि त्याच्यानंतर 5 नोव्हेंबर. ठीक आहे, म्हणजे प्रश्न सॉल्व्ह करायला थोडंसं इझी जाईल आपल्याला. ठीक आहे, तर आपल्याला काय म्हणत आहे, तो 5 मार्चला. ठीक आहे, तर 5 मार्चला जो दिवस होता, ठीक आहे, आता तोच दिवस कधी येते, एक आठवड्यानंतर. म्हणजे जर जिथं 0 दिवस एक्स्ट्रा उरले आहेत, जिथं 0 दिवस एक्स्ट्रा उरले आहेत तिथं तो दिवस पुन्हा रिपीट येईल, बरोबर. आता बघा, मार्च किती दिवसाचा असते, मार्च हा महिना असते 31 दिवसाचा, बरोबर. 31 दिवसाचा महिना असते. त्याच्यानंतर बघा, जसं आता मार्च आहे, मार्च, त्याच्यानंतर मार्च नंतर एप्रिल, त्याच्यानंतर मई, त्याच्यानंतर जून,
त्याच्यानंतर जुलै, त्याच्यानंतर मग ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर. ठीक आहे. आता बघा मार्च ते 31 दिवसाचा आणि 31 म्हणून 5 गेले, 31 म्हणून जर 5 गेले तर उरतील किती? 31 म्हणून 5 गेले उरले 26. बरोबर आहे. आता 26 मधूनही आपण जर आठवडे मायनस केले, बरोबर आहे, जर 26 म्हणून आपण आठवडे मायनस केले तर किती उरतात बघा? 7 त्रिक 21, 26 म्हणून 21 गेले उरलेत 5 दिवस, म्हणजे इथं 5 दिवस एक्स्ट्रा उरतात मार्चचे. बरोबर. त्याच्यानंतर एप्रिल आहे 30 दिवसाचा म्हणजे 2 दिवस एक्स्ट्रा, मे आहे 31 दिवसाचा म्हणजे 3 दिवस एक्स्ट्रा, त्याच्यानंतर जून आहे 30 दिवसाचा म्हणजे 2 दिवस एक्स्ट्रा, जुलै आहे 31 दिवसाचा तर 3 दिवस एक्स्ट्रा. ठीक आहे. आता बघा इथून आठवडे मायनस करून टाकू आपण. बघा किती होतात? 2 आणि 2 4 आणि 3 7, हे झाले एक हप्ता खतम इथून. बरोबर आहे. एक हप्ता खतम झाला. त्याच्यानंतर बघा इथून 5 आणि 3 8, 8 मधून 7 गेले म्हणजे उरला 1 दिवस एक्स्ट्राचा येत आहे. ठीक आहे. इथपर्यंत जुलै पर्यंत 1 दिवस एक्स्ट्राचा येत आहे. ठीक आहे. आता बघा 5 ऑगस्ट पर्यंत जर गेलो आपण तर इथं 5 ऍड करावं लागतील. बरोबर आहे. म्हणजे 1 प्लस 5, 5 प्लस 1 म्हणजे 6. बरोबर आहे. 5 प्लस 1 म्हणजे 6. ती इथं 7 दिवस उरत आहेत का? नाही, 6 दिवस उरत आहेत. म्हणजे इथं आठवडा कंप्लीट होत नाही. म्हणजे या दिवशी तर म्हणजे 5 ऑगस्टला तर तो दिवस परत येऊ नाही शकत. हा तर झाला खतम. ठीक आहे. ओके. आता ऑगस्ट खतम झाला. आता सप्टेंबर कडे वळू. तर पुन्हा ऑगस्ट, ऑगस्ट हा जो आहे, ऑगस्ट हा जो आहे हा किती दिवसाचा असते? हा ऑगस्ट असते 31 दिवसाचा. 31 दिवस म्हणजे 3 दिवस एक्स्ट्रा. बरोबर. इथपर्यंत 1 दिवस एक्स्ट्रा आला, 1 आणि हे झाले 3 म्हणजे 4 दिवस एक्स्ट्रा झाले. त्याच्यानंतर सप्टेंबरचे जर विचार केला आपण तर सप्टेंबरच्या 5, तर 4 आणि 5 म्हणजे 9 दिवस, म्हणजे 9 मधून 7 गेले उरले 2 दिवस एक्स्ट्रा. इथेही 0 दिवस एक्स्ट्रा नाही राहतात. बरोबर आहे. म्हणजे 5 सप्टेंबरला तर तो दिवस रिपीट होऊ नाही शकत. बरोबर आहे. म्हणजे हा दिवस झाला खतम. का बरं असा खतम करत आहे? कारण की तिथं 0 दिवस एक्स्ट्रा उरत नाहीत किंवा येणारी जी बेरीज आहे जसं 5 आणि 4 9 झाले, या 9ला 7ने पूर्ण निशेष भाग जात नाहीये. बरोबर आहे. म्हणून तो वार रिपीट येऊ शकत नाही. ठीक आहे. म्हणजे सप्टेंबरला पण नाही झाला. आता सप्टेंबरला नाही झाला त्याच्यानंतर आपण ऑक्टोबर कडे वळू. ठीक आहे. आता इथं 3 दिवस एक्स्ट्रा. बरोबर आहे. आता सप्टेंबर असते 30 दिवसाचा, इथं 2 दिवस एक्स्ट्रा. ठीक आहे. म्हणजे हे किती झाले बघा? हे तुमचे झाले 4 आणि 2 6, 6 आणि हे किती झाले? 6 आणि 5 11. 11ला 7चा निशेष भाग जाते का? नाही जात. म्हणजे हा दिवस तो नाही राहू शकत. म्हणजे उरला काय? शेवटचा ऑप्शन तोच 100% असेल, तोच बरोबर आहे. पण आपण व्हेरीफाय करून घेऊ की तोही बरोबर आहे की नाही. ठीक आहे. आता बघा आपल्याला नोव्हेंबर पर्यंत जायचं आहे. तर इथं ऑक्टोबर घेत आहे मी. ऑक्टोबर असते किती दिवसाचा? ऑक्टोबर असते 31 दिवसाचा. बरोबर. 31 दिवस म्हणजे 3 दिवस एक्स्ट्रा. बरोबर. 31 म्हणजे 3 दिवस एक्स्ट्रा. तर बघा इथं बघा 3 आणि 3 किती झाले? 3 आणि 3 6 आणि 1 7, हे खतम झाले. आणि 5 आणि 2 बघा 5 आणि 2 किती झाले? 7 आणि 7ला 7चा निशेष भाग जाते. 7ला 7चा निशेष भाग जाते. इथे एकही दिवस उरणार नाही. म्हणजेच 5 मार्चला जो दिवस येणार आहे तोच दिवस कोणत्या दिवशी येणार आहे? ह्या 4 ऑप्शन मधून तर 5 नोव्हेंबरला येणार आहे. कोणत्या दिवशी येणार आहे? 5 नोव्हेंबरला येणार आहे. ठीक आहे. तर ह्या सगळ्या जर बेसिक गोष्टी आपल्याला माहित असतील तर अशी प्रकारचे उदाहरण आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो. पुढील प्रश्न आहे, जर एका महिन्याच्या 3ऱ्या सोमवारला 17 तारीख असेल तर त्या महिन्याचा तो कोणता दिवस असेल जो 5दा येईल? ठीक आहे. जो 5दा येईल. ठीक आहे. ओके. आपल्याला काय म्हटलंय? 3ऱ्या सोमवारला 17 तारीख आहे. म्हणजे हा पहिला सोमवार पकडू आपण, हा दुसरा सोमवार आणि हा 3रा सोमवार. ठीक आहे. आता ह्या 3ऱ्या सोमवारी किती तारीख आहे? 17 तारीख आहे. तर त्याचा अगोदरचा जो दिवस आला असेल तो 7 दिवस अगोदर आला असेल. इथून 7 मायनस केलं म्हणजे किती येईल? 10. बरोबर. आणि इथून जर आपण आणखीन 7 मायनस केलं तर किती येईल? 3. ठीक आहे. आता बघा तुम्हाला स्टार्टिंगलाच मी मागच्या व्हिडिओमध्ये ज्यावेळेस आपण बेसिक आपण शिकलो त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं की जर एखादा महिन्यात जर एखादा दिवस आजदा येत असेल तर तो पहिल्या, दुसऱ्या किंवा 3ऱ्या तारखेला येते. ठीक आहे. जर 30 महिन्याचा दिवस असेल तर तो पहिल्या किंवा दुसऱ्या तारखेला येतो. आणि जर 31चा जर महिना असेल तर तो पहिला, दुसरा आणि 3रा या तारखेला 5दा रिपीट होऊ शकते. ठीक आहे. तर बघा इथं सोमवारला 3 तारीख आहे. आता जर सामोर वाढलो आपण, ठीक आहे, सोमवार सामोर वाढलो तर किती होईल? 17 आणि 7 किती होईल? 24. म्हणजे 24 तारखेला आपण सोमवार राहील. बरोबर. आणि 24 आणि 7, 24 आणि 7 किती होईल? 24 आणि 7 होईल 31.
म्हणजे या दिवशीही सोमवार राहील. ठीक आहे. जर महिना 31चा असेल तर, जर तो नसेल 31चा महिना तर बघा याच्या अगोदर कोणता येईल? रविवार. आणि तारीख कोणती येईल? तर 30. म्हणजे हाही 5 येईल. बरोबर आहे. कारण की बघा 2 तारखेलाही रविवार येईल, त्याच्यानंतर 9 तारखेलाही रविवार येईल, त्यानंतर 16 तारखेलाही रविवार येईल, त्यानंतर 23 तारखेलाही रविवार येईल. ठीक आहे. एक तर ऑप्शन रविवार पण राहू शकते आणि 1 तारखेला पण येईल. ह्या दिवशी कोणता वार असेल? ह्या दिवशी असेल शनिवार. ठीक आहे. ह्या दिवशी असेल शनिवार. तर 1 तारखेला शनिवार राहील, त्याच्यानंतर 8 तारखेला शनिवार राहील, त्याच्यानंतर 15 तारखेला शनिवार राहील, त्याच्यानंतर 22 तारखेला शनिवार राहील आणि त्याच्यानंतर 29 तारखेला पण शनिवार राहील. तर बघा पहिली तारीख म्हणजे शनिवार पण 5दा येत आहे, रविवार पण 5दा येत आहे आणि सोमवार पण 5दा येत आहे. आता ऑप्शन बघू आपण. ठीक आहे. ऑप्शन बघू तर मंगळवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. बरोबर आहे. म्हणजे सोमवार आणि रविवार ऑप्शन मध्ये दिलेला आहे. तर इथून डायरेक्ट क्लिअर कट होत आहे. तर कोणता वार 5दा येईल? तर तो येईल शनिवार. बरोबर आहे. रविवार आणि सोमवार हेही बरोबर आहे, हेही चुकीचे नाही. ठीक आहे. तर 31चा महिना असेल तर सोमवारही 5दा येईल किंवा 30 तारखेचा महिना असेल तर रविवारही 5दा येईल. पण ऑप्शन मध्ये आपल्याला ते दिले आहेत का? नाही दिले. तर ऑप्शन वरून जर आपण विचार केलं तर फक्त कोणता राहील? तो शनिवार राहील, जो त्या महिन्यात 5दा येईल. नाहीतर सोमवार आणि रविवार हेही त्या महिन्यात 5दा येणार आहेत. बट बाय ऑप्शन ने गेलं तर तो फक्त कोणता राहील? शनिवार राहील. कारण की बाकीचे ऑप्शन नाही दिले. बरोबर आहे. कारण की त्यांनाही माहित आहे की बाकीचे दिवसही येत आहेत तर ते कन्फ्युजेबल होईल ना, म्हणून त्यांनी एकच वार दिलाय, बाकीचे दुसरे दिले. ठीक आहे. तर त्या महिन्यात 5दा येणारा वार कोणता आहे? तर तो आहे शनिवार. पुढील प्रश्न आहे, जर एका महिन्याच्या 3ऱ्या शनिवारला 17 तारीख असेल तर त्याच महिन्याच्या 4थ्या बुधवारची तारीख कोणती? ठीक आहे. बघा काय म्हटलंय की 3ऱ्या शनिवारला, 3रा शनिवार तर इथं मी घेत आहे शनिवार पहिला, शनिवार दुसरा आणि शनिवार 3रा. ठीक आहे. या शनिवारी तारीख किती आहे? 17 तारीख आहे. बरोबर. म्हणजे याच्या अगोदर 10 आणि त्याच्या अगोदर किती आहे? इथून जर मायनस केलं आपण तर किती? 7. म्हणजे 10 मधून 7 गेले तर उरले किती? 3. ठीक आहे. म्हणजे 3 तारखेचा शनिवार राहील. बरोबर. आता आपल्याला विचारलंय 4थ्या बुधवारला कोणती तारीख राहील? तर बघा 3 नंतर 4. बरोबर आहे. शनिवार नंतर रविवार, रविवार नंतर सोमवार, सोमवार नंतर मंगळवार, मंगळवार नंतर बुधवार. ठीक आहे. इथपर्यंत आलो आपण. म्हणजे 4 नंतर 5 नंतर 6 नंतर 7. ठीक आहे. तर पहिला जो बुधवार आहे त्याची तारीख कोणती आहे? 7. 7 आणि 7 किती झाले? 14. दुसऱ्या बुधवारची तारीख किती आहे? 14. 14 आणि 7 किती झाले? 14 आणि 7 तुमचे झाले 21. बरोबर आहे. म्हणजे त्याच्यानंतर जो बुधवार येणार आहे 3रा, त्या दिवसाची तारीख कोणती राहील? 21. आणि 21 आणि 7 किती राहील? 28. म्हणजे जो 4था बुधवार आहे बघा 1 2 3 4, तर 4था जो बुधवार आहे त्या 4थ्या बुधवारची जी तारीख राहील ती कोणती राहील? 28 तारीख. पुढील प्रश्न आहे, माझा भाऊ माझ्यापेक्षा 562 दिवसांनी मोठा आहे आणि माझी बहीण त्याच्यापेक्षा 75 आठवड्यांनी मोठी आहे. जर माझ्या बहिणीचा जन्म मंगळवारी झाला असेल तर माझा जन्म कधी झाला? ठीक आहे. बघा आता जे मोठे आहेत माझ्यापेक्षा त्यांचा जन्म माझ्या अगोदर झाला असं असते. बरोबर. म्हणजेच मी, भाऊ, माझा जो मोठा भाऊ आहे आणि बहीण. ठीक आहे. ह्या 3 व्यक्ती आहेत कारण की बहीण भावापेक्षा मोठी आहे. बरोबर आहे. ते म्हणजे हिचा जन्म याच्या अगोदर झाला असेल. आता बघा आता माझ्या आणि माझ्या भावामध्ये किती दिवसाचा फरक आहे? 562 दिवसाचा फरक आहे. म्हणजे हा माझ्यापेक्षा 562 दिवसांनी मोठा आहे. आणि माझ्या म्हणजे जो भाऊ आहे आणि माझी ते मोठी ताई आहे यांच्यामध्ये किती दिवसाचा फरक आहे? दिवसांचा फरक नाही, आठवड्यांचा फरक आहे. तोही आहे 75 आठवड्यांचा. 75 आठवडे. ठीक आहे. आता बघा तुम्हाला एक गोष्ट मी सांगितली की ज्यावेळेस आठवड्यांचा फरक असते ना त्यावेळेस काही फरकच नाही पडत. ज्या दिवशी एकाचा जन्म झाला असेल त्याच दिवशी दुसऱ्याचा जन्म होईल. कारण की प्रत्येक आठवड्यानंतर तोच दिवस परत येते. बरोबर आहे. आता इथं काय म्हटलंय की बहिणीचा जन्म मंगळवारी झाला. इथं म्हटलंय की मंगळवारी बहिणीचा जन्म झाला. याचा अर्थ काय झाला की या दोघांमध्ये फक्त आठवड्यांचा फरक आहे, दिवसाचा फरक नाही. म्हणजे बहिणीचा जर जन्म मंगळवारी झाला असेल तर माझ्या भावाचाही जन्म मंगळवारी झाला असेल. माझ्या भावाचाही जन्म मंगळवारी झाला असेल कारण की आठवड्यांचा फरक आहे म्हणून. ठीक आहे. आता बघा इथं दिवसांचा फरक आहे. किती दिवसांचा फरक आहे? की 562 दिवसांनी माझा भाऊ माझ्यापेक्षा मोठा आहे. बरोबर आहे. आता बघा 562 दिवस. आता 562 आहे याला जर आपण 7 ने डिवाइड केलं, आठवडे इथून मायनस केले, 7 ने डिवाइड केलं तर बघा किती होईल? 7 8 56,
7 × 8 56 उरला 0 वरचा 2 आणि इथं शून्याचा भाग तुटेल, बरोबर आहे, म्हणजे 2 दिवस, बरोबर, म्हणजे 2 दिवस एक्स्ट्राचे. म्हणजे याचा अर्थ काय झाला की माझ्या भावाच्या 2 दिवसानंतर, कारण की आठवडे जर मायनस केले तर 80 आठवडे मायनस होतात आणि आठवडे ज्या म्हणजे सारखेच असतात ना, ज्या दिवशी एक आठवड्याचा पहिला दिवस दुसऱ्या आठवड्याचा दुसरा दिवस म्हणजे त्या आठवड्यानंतर येणार, म्हणजे 1 तारखेला जर एक दिवस असेल, जर सपोज सोमवार आहे तर याच्या एक आठवड्यानंतर 8 तारीख म्हणजे 8 जी तारीख असेल, बरोबर आहे, 7 1 + 7 म्हणजे 8, म्हणजे 8 तारखेला पण तोच वार असेल जो 1 तारखेला असेल, बरोबर आहे. म्हणजे आठवडे काही फरकच नाही पडत. ठीक आहे, आठवडे, आता आठवड्यातून मायनस केले आपण, 80 आठवडे मायनस केले म्हणजे दिवस किती उरले, 2. म्हणजे मंगळवारच्या 2 दिवसानंतर माझा जन्म झाला असेल, याचा अर्थ असा झाला. म्हणजे मंगळवारचे 2 दिवस म्हणजे कोणता येईल, बुधवार, आणि त्याच्यानंतर काय येईल, गुरुवार, बरोबर आहे. याचा अर्थ काय झाला की माझा जो जन्म झाला आहे तो कोणत्या दिवशी झाला, तो गुरुवारी झाला. ठीक आहे, माझ्या भावाचा जन्म कोणत्या दिवशी झाला, मंगळवारी, आणि माझ्या ताईचा जन्म दिला झाला तिथं किती, मंगळवारी झाला. ठीक आहे, तर या प्रश्नानुसार माझा जो जन्म झालाय तो कोणत्या दिवशी झालाय, तर तो गुरुवारी झालाय. कोणत्या दिवशी, गुरुवारी. पुढील प्रश्न आहे, जर एका महिन्याची 10वी तारीख रविवारच्या 3 दिवसा अगोदर येत असेल तर दुसऱ्या तारखेचा वार कोणता. ठीक आहे, काय म्हणताय, एका महिन्याची 10वी तारीख काय म्हणते, रविवारच्या 3 दिवसा अगोदर येत असेल, रविवारच्या 3 दिवसा अगोदर येत असेल म्हणजे 1 2 3, बरोबर. म्हणजे इथं आहे रविवार, याच्या 3 दिवसा अगोदर म्हणजे शनिवार, त्यानंतर इथं शुक्रवार आणि इथं गुरुवार, बरोबर. म्हणजे 10 तारखेचा वार कोणता आहे, तर गुरुवार आहे. आपल्याला काय विचारलंय की दुसऱ्या तारखेचा वार कोणता, तर इथून जर 7 मायनस केले इथून जर मी 7 मायनस करत आहे तर किती मिळत आहे, 3. म्हणजे 3 तारखेला पण कोणता वार होता, 3 तारखेला पण गुरुवारच असेल, कारण की एक आठवडा मायनस केला होता, बरोबर आहे. 3 तारखेला गुरुवार, तर 2 तारखेला कोणता वार राहील, जर 3 तारखेला गुरुवार आहे तर 2 तारखेला कोणता वार राहील, तर 2 तारखेला राहील बुधवार. तर त्या महिन्याच्या 2 तारखेला कोणता वार राहील, तर तो राहील बुधवार. पुढील प्रश्न आहे, जर एका महिन्याचा 3रा दिवस सोमवार असेल तर कोणता वार 21 तारखेच्या 5 दिवसांनी. ठीक आहे, बघा, जर एका महिन्याचा 3रा दिवस म्हणजे 3 तारीख हा कोणता वार आहे, म्हणते सोमवार, हा आहे सोमवार. ठीक आहे, आता हा जर सोमवार असेल तर 21 तारखेच्या 5 दिवसांनी, 3 तारखेला सोमवार आहे, 3 तारखेला सोमवार, तर 3 आणि 7 किती झाले, 10, 10 आणि 7 17, 17 आणि 7 किती झाले तुमचे 24. ठीक आहे, म्हणजे 24 तारखेला पण सोमवारच असेल तर याच्या अगोदर येईल 23, त्याच्यानंतर येईल 22 आणि त्याच्या अगोदर येईल 21, बरोबर आहे. आता आपल्याला काय विचारलं आहे की 21 तारखेच्या 5 दिवसानंतर म्हणजे 1 2 3 त्याच्यानंतर 4 आणि 5 म्हणजे 26 तारखेला कोणता वार येईल, आपल्याला तो विचारलाय. ठीक आहे, तर बघा 24 तारखेला कोणता वार येईल, 24 तारखेला येईल सोमवार, 24 तारखेला सोमवार, तर 25 तारखेला कोणता वार येईल, मंगळवार, आणि 26 तारखेला कोणता वार येईल, बुधवार. कोणता वार येईल, बुधवार. तर 21 तारखेच्या 5 दिवसानंतर कोणता वार येईल, तर तो येईल बुधवार, म्हणजे 26 तारखेला. 21 आणि 5 26, तर 26 तारखेला जो वार येईल तो कोणता राहील, बुधवार राहील. पुढील प्रश्न आहे, एका महिन्याचा 7वा दिवस शुक्रवारच्या 3 दिवसा अगोदर येत असेल तर त्याच महिन्याच्या 19 तारखेला कोणता वार येईल. चला, ठीक आहे, एका महिन्याचा 7वा दिवस हा शुक्रवारच्या 3 दिवसा अगोदर येतो. तर शुक्रवारच्या 3 दिवसा अगोदर येतो म्हणजे 1 2 आणि 3 आणि त्याच्यानंतर शुक्रवार. हा शुक्रवारच्या 3 दिवसा अगोदर येत आहे म्हणजे 1 2 आणि 3 म्हणजे शुक्रवार, त्याच्यानंतर गुरुवार, नंतर बुधवार, नंतर काय आहे इथं मंगळवार. म्हणजे 7 तारखेला कोणता वार येईल, मंगळवार. आपल्याला विचारलं 19 तारखेचा वार कोणता, तर 7 आणि 7 किती झाले, 7 आणि 7 झाले 14, 14 आणि 7 किती झाले, 14 आणि 7 झाले तुमचे 21, बरोबर. म्हणजे 21 तारखेचा पण कोणता वार असेल, मंगळवारच असेल. आपल्याला विचारलं 19 तारखेचा वार, तर 21 चा अगोदर 20 आणि 20 चा अगोदर 19 म्हणजे मंगळवारचा अगोदर सोमवार आणि सोमवारचा अगोदर काय, रविवार. म्हणजे 19 तारखेचा वार कोणता राहील, तर तो राहील रविवार. कोणता राहील, रविवार. पुढील प्रश्न आहे, एका वर्षाचा म्हणजे जो लीप वर्ष नाही आहे, पहिला दिवस शुक्रवार आहे तर त्या वर्षाचा शेवटचा दिवस कोणता असेल. बघा, तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये आपण ज्यावेळी सुरुवात केली होती ह्या चॅप्टरची,
तर जर एखादा वर्ष जर लीप वर्ष नाही, असाधारण वर्ष आहे, लीप वर्ष जर नाही, तर वर्षाचा पहिला दिवस आणि शेवटचा दिवस, वर्षाचा पहिला दिवस आणि शेवटचा दिवस हा काय असते, सारखाच असते. बरोबर. पहिला दिवस आणि शेवटचा दिवस हा काय असते, सारखाच असते. पण जर लीप वर्ष असलं, परंतु जर लीप वर्ष आहे तो, तर जो पहिला दिवस आहे आणि शेवटचा दिवस आहे, तर शेवटचा दिवस काय असते, हा जो पहिला दिवस आहे याचा एक दिवसानंतर येणारा दिवस असते. बरोबर. तर आपल्याला इथे काय म्हटलंय की तो लीप वर्ष नाही आहे, तर आपला पहिला दिवस जर शुक्रवार आहे आणि तो लीप वर्ष नाही म्हणत आहे, तर पहिला दिवस जर शुक्रवार आहे तर शेवटचाही दिवस काय असेल, शुक्रवारच असेल. आणि जर तो वर्ष लीप वर्ष असता आणि जर पहिला दिवस जर शुक्रवार असता, पहिला दिवस जर शुक्रवार असता, तर शेवटचा दिवस काय झाला असता, याचा एक दिवसानंतरचा दिवस म्हणजे शुक्रवार नंतर कोणता येते, तर शनिवार. तर शेवटचा दिवस जो झाला असता तो कोणता दिवस झाला असता, शनिवार झाला असता जर लीप वर्ष असता तर. पण हा साधारण वर्ष आहे, त्याच्यामुळे पहिला दिवस आणि शेवटचा दिवस हा सारखा असतो, म्हणून पहिला दिवस जर शुक्रवार असेल तर शेवटचाही दिवस कोणता राहील, शुक्रवारच राहील. पुढील प्रश्न आहे, एका महिन्याची 5 तारीख सोमवारच्या 2 दिवसानंतर येते, तर त्या महिन्याच्या 19 तारखे अगोदर कोणता वार येईल. 19 तारखे अगोदरचा विचारला आपल्याला, 19 तारखेचा नाही विचारला. ठीक आहे. त्याच्यानंतर काय म्हटलं अगोदर, 5 तारखेला जो वार येत आहे हा काय होता, सोमवार नंतर 2 दिवसानंतर, म्हणजे सोमवार याच्या 2 दिवसानंतर, म्हणजे 1 आणि 2, म्हणजे सोमवार, मंगळवार आणि बुधवार, म्हणजे जो 5 तारीख आहे त्या दिवशी कोणता वार आहे, बुधवार आहे. आता 5 आणि 7 किती झाले, 5 7 12, 12 7 19. बरोबर आहे. म्हणजे 19 तारखेलाही कोणता वार असेल, तर बुधवारच असेल. 19 तारखेला कोणता वार असेल, बुधवार. पण आपल्याला 19 तारीख विचारली का नाही, त्याच्या अगोदरचा विचारला, म्हणजे 18 तारखेचा. तर 18 तारखेला कोणता वार असेल, हा जर बुधवार आहे तर याचा अगोदर कोणता वार असेल, मंगळवार. म्हणजे 19 तारखेचा अगोदरचा जो वार आहे तो कोणता आहे, मंगळवार. पुढील प्रश्न आहे, शुक्रवारला नियोजित संमेलन स्थळी पोहोचल्यावर मला कळले की मी निर्धारित दिवसाच्या 2 दिवसाआधी आलो. जर मी येणाऱ्या बुधवारी तेथे पोहोचलो असतो तर किती दिवस उशिरा पोहोचलो असतो. बघा आता काय झालं, एका ठिकाणी कार्यक्रम आहे, संमेलन, आणि त्या संमेलनाच्या ठिकाणी मी शुक्रवारी गेलो. कधी गेलोय, मी शुक्रवारी गेलो. आणि शुक्रवारी गेल्यानंतरही तो काय म्हणत आहे की तुम्ही 2 दिवस अगोदरच आले. बरोबर आहे. 2 दिवस अगोदर आले म्हणजे 2 दिवसानंतर तो कार्यक्रम आहे. याचा अर्थ कसा झाला, म्हणजे शुक्रवार नंतर शनिवार नंतर रविवार, म्हणजे तो जो कार्यक्रम आहे तो कोणत्या दिवशी आहे, तो रविवारी आहे. आता तो काय म्हणत आहे, तुम्ही जर येणाऱ्या बुधवारी पोहोचले, म्हणजे 1 2 आणि 3, म्हणजे बुधवारी जर तुम्ही पोहोचले, तर तुम्ही किती दिवस उशिरा पोहोचले असं विचारतात. तर बघा रविवारचा कार्यक्रम आहे, तुम्ही बुधवारी गेले तर 1 2 आणि 3, तुम्ही किती दिवस उशिरा पोहोचाल, तिथं 3 दिवस उशिरा पोहोचाल. किती दिवस, 3 दिवस. पुढील प्रश्न आहे, मोहिनी 9 दिवसा अगोदर चित्रपट बघायला गेली होती. ती फक्त गुरुवारला चित्रपट बघायला जाते, तर आज आठवड्याचा कोणता दिवस आहे. ठीक आहे. बघा मोहिनी 9 दिवसा अगोदर चित्रपट बघायला गेली होती, म्हणजे आजच्या 9 दिवसा अगोदर चित्रपट बघायला गेली होती, म्हणजे आजच्या अगोदरचे 9 दिवस म्हणजे आजचा 10वा दिवस असेल. बरोबर. म्हणजे आजचा 10वा दिवस असेल आणि ते 1 तारखेला जर चित्रपट बघायला गेली, जर असा आपण विचार केला तर 1 तारखेचा कोणता वार होता, गुरुवार होता. का बरं, कारण की ती गुरुवारलाच चित्रपट बघायला जाते. बरोबर. आता त्यांनी काय म्हटलं की आजचा दिवस कोणता आहे, तर बघा 1 आठवडा इथून प्लस केला तर किती होईल, इथं प्लस 7 करावे लागेल, तर 1 आणि 7 म्हणजे 8, म्हणजे 8 तारखेचा आपण गुरुवार असेल. 8 तारखेचा पण काय असेल, गुरुवार असेल. तर त्याच्यानंतर 9 तारीख, तर 9 तारखेचा काय असेल, शुक्रवार असेल. 9 तारखेचा जर शुक्रवार आहे तर 10 तारखेचा काय असेल, शनिवार असेल. एकदम बरोबर, शनिवार. आणि आजची तारीख काय, जर विचार केला आपण तर आज तारीख आहे 10वा दिवस, म्हणजे आज कोणता वार असेल, तर शनिवार असेल. ठीक आहे. तर आज आठवड्याचा कोणता वार असेल, शनिवार असेल. पुढील प्रश्न आहे, कमलाला आठवते की तिच्या बहिणीचा वाढदिवस 12 आणि 16 डिसेंबरच्या मध्ये आहे, परंतु उमेशला आठवते की वाढदिवस 14 नंतर आणि 17च्या अगोदर आहे, तर कमलाच्या बहिणीचा वाढदिवस कधी येतो. ठीक आहे. आता बघा काय झालं, कमलाला काय वाटत आहे, तिची जी बहीण आहे तिचा जो बर्थडे आहे हा 12 आणि 16 काय डिसेंबरच्या मध्ये कुठंतरी आहे. ठीक आहे. 12 आणि
16 डिसेंबरच्या मधात कुठंतरी आहे. त्याच्यानंतर जो उमेश आहे, उमेशला काय आठवत आहे की उमेशला हे आठवत आहे की जो तिचा बहिणीचा बर्थडे आहे हा 14च्या नंतर येत आहे. किती येत आहे? 14च्या नंतर येत आहे आणि 17च्या अगोदर येत आहे. 17च्या अगोदर येत आहे. बरोबर. आता बघा कमलाला काय आठवत आहे? 12च्या नंतर येत आहे. आता 12च्या नंतर येत आहे म्हणजे 14च्या अगोदर येत आहे, म्हणजे 12 खतम झाली आणि 14ही खतम झाली कारण की 14च्या अगोदर येत आहे म्हणजे. ठीक आहे. आता उरलं काय? 15 आणि 16. बरोबर आहे. आता 15 आणि 16 हे जर उरलं, 17च्या अगोदर म्हणत आहे म्हणजे 17 तारखेला बर्थडे नसेल तिचा. आता बघा आता 2च तारीख आपल्याजवळ उरले आहेत. कोणते? 15 आणि 16 तारीख. आता कमला काय म्हणत आहे की तिच्या बहिणीचा जो बर्थडे आहे 12 आणि 16च्या दरम्यान आहे कुठंतरी, म्हणजे मधोमध आहे, यांच्या दरम्यान कुठंतरी आहे. म्हणजे याचा अर्थ तिचा बर्थडे आहे 16 तारखेला नाही आहे, तर 16 तारखेला नाही, तिथून 16 खतम झालं. बरोबर. 16 खतम झालं म्हणजे उरलं कोणतं? एकच तारीख उरली ना. कोणती तारीख आहे? 15. म्हणजे तिच्या जो बहिणीचा बर्थडे आहे तो कोणत्या दिवशी आहे? तर 15 डिसेंबरला आहे. कोणत्या दिवशी आहे? 15 डिसेंबरला. तर अशा प्रकारे मित्रांनो आज आपण हा कॅलेंडर जो चॅप्टर आहे हा पूर्ण संपून टाकलाय. त्याचे बेसिक कॉन्सेप्ट, त्याच्यावरचे भरपूर उदाहरणं बघितले आहेत आपण, जे मेनली परीक्षेत विचारले जातात अशी उदाहरणे बघितली आपण. ठीक आहे. तर अशा प्रकारे आज हा चॅप्टर संपलाय. याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखीन एक नवीन चॅप्टर शिकणार आहोत. तर तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.